नमस्कार मंडळी, कसे आहात? मी पण मस्त आहे. खूप दिवस झाले ना मोठा व्हिडिओ आपण केलाच नाही, म्हणून म्हटलं चला आता मोठ्या व्हिडिओना पण सुरुवात करूया. तर आहे ना सकाळ-सकाळी उठल्या-उठल्या मंटूचं काम असते, की आम्हाला उठवायचं आणि उठल्यानंतर पहिल्यांदा हाका मारून-मारून म्हणायचं, की पेडिग्रीपर्यंत टाका आणि पेडिग्री देईपर्यंत पण त्याला दम नसतोय. नंतर आज सकाळ-सकाळीच एक पार्सल आलं. हे म्हणायला लागले, की "तू रोज काही ना काहीतरी मागवतेस. कशाला एवढं सगळं काय मागवत असते?" तर मी म्हटलं, "हे बघा, थोडंसं मी जास्त काही मागवत नाही, पण कधी-कधी ज्या गोष्टी आपल्याला लागतात, त्या गोष्टी तर घ्याव्याच लागतात." नंतर बघू शकता व्हिडिओ करत असताना ह्यांना मध्येच काहीतरी आठवतं, त्यामुळे ते परत आले. त्यांना म्हटलं, "आता असू द्या." नंतर मंटूला त्यांनी परत दूध दिलं आणि मंटूला जरी मी आणलं असेल ना, तरी त्याला आहे ना ह्यांचा खूप लळा आहे. कारण हे सारखं नाही का, त्याला काही ना काहीतरी खायला वगैरे टाकत असतात आणि मुक्या प्राण्यांना माणसांपेक्षा जास्त कळतं म्हणतात. त्यामुळे ते मंटू पण आहे ना, जास्त त्यांना जीव लावतं. असो, त्यांचं ह्या दोघांचं चाललेलंच असते. नंतर बघू शकता आज मी जे बेडशीट मागवलेली Meeshoवरून ते फक्त आहे ना ₹127 आहे. तुम्हाला जर ह्या बेडशीटची लिंक हवी असेल, तर कमेंटमध्ये लिंक म्हणून टाईप करा. मी तुम्हाला ह्याची लिंक पाठवेन. नंतर बघू शकता म्हणजे एकदम फ्रेश लूक येते. आता ही तर आमची जुनी कॉट आहे, त्याच्या खालचा पडदा पण जुना दिसते. पण एक बेडशीट बघा ना, किती लूक चेंज करतं, ते लगेच कळतं. आणि ₹127 म्हटलं तर म्हणजे त्या मानाने चांगलं आहे आणि हे जी बेडशीट आहे ना कॉटन टाईपमध्ये आहे म्हणजे की बसल्यानंतर असं नाही का गोळा वगैरे होणार नाही आणि धुतल्यानंतर पण भरून येईल असं मला वाटते. बाकी तुम्हाला काय वाटते? कलर कसा वाटते ते पण मला सांगा. आणि ह्या पिलो आणि त्याचे कव्हर्स तुम्हाला माहिती मी मागेच मागवलेले होते. आता घर तर मातीचंच आहे तुम्हाला पण माहिती आहे. मग मला असं छोट्या-छोट्या गोष्टींनी घर डेकोरेट करायला आवडतं आणि तरी आता माझी ती म्हणजे जी आहे ना डेकोरेट वगैरे करायचं किंवा चित्र काढ, कुठे काय कर, कुठे काय कर, ते खूप कमी झालं आहे कारण कामाच्या ह्याच्याने मला ते होत नाही. तर अशा पद्धतीने बेड दिसतोय. नंतर बघू शकता ह्याचं आपलं चाललंय दूध प्यायचं. दुधामध्ये एक पेडिग्री पडली, ती पेडिग्री आता बघतोय. नंतर काय संध्याकाळचा चहा केला. आज गॅसची अवस्था तुम्ही बघू शकता कारण स्वयंपाक वगैरे करून चहा ठेवलेला. नंतर मंटूची दुपारची झोप चाललेली होती. ती दुपारी झोपला, ती संध्याकाळी झाली तरी तो उठला नव्हता. आज संध्याकाळी मस्तपैकी बटाट्याची भाजी बनवलेली आणि मटकीच्या डाळीची आमटी, त्याचबरोबर भात आणि भाकरी बनवलेली. नंतर तुम्हाला माहीत असेल की मी आजारी होते, त्यामुळे हेल्थ ओकेचं ड्रिंक घेतलं आणि नंतर ह्यांनी कलिंगड कापलं. बाकी आजचा व्हिडिओ